महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं श्री सिद्धेश्वर यात्रेतील समस्यांबाबत महापालिका प्रशासनास निवेदन देण्यात आलं। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सोलापुरातील मानाच्या नंदीध्वजांची नगर प्रदक्षिणा असते। नंदीध्वज मिरवणूक मार्गावर 2 दिवसांपूर्वी पाणी पुरवठा चालू झाल्यानंतर ड्रेनेजमधून मैला मिश्रित घाणपाणी येत असल्याचं दिसून आलं आहे। हे घाणपाणी नंदीध्वज पेलणाऱ्या भाविकांच्या पायाखाली येऊन नंदीध्वजाचं पावित्र्य धोक्यात येत आहे। त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातील। तसंच नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील मांगल्य हॉस्पिटलच्या बाहेरील स्वच्छतागृहामधून वाहणारं घाणपाणी त्वरित बंद करावं। गोदावरी दूध डेअरी हातपंप, संगमेश्वर दूध डेअरी हातपंप त्यासमोरील रस्त्यावर खड्डे असून ते बुजवण्याचं काम संथ गतीनं चालू असून ते युद्धपातळीवर व्हावं आणि नंदीध्वज मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महावितरणच्या आडव्या विद्युत तारा आणि केबल दिसून येत आहे त्या काढण्याचे त्वरित आदेश व्हावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन देताना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, गोविंद बंदपट्टे, बाळासाहेब सर्वदे यांची उपस्थिती होती। सध्या सुरू होणारी सिद्धरामेश्वराची यात्रा 12 तारखेपासून सुरू होत आहे। आज आम्ही पालिका अतिरिक्त आयुक्तांना निवेदनाद्वारे कळवलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देऊन कळवलं आहे की नंदीध्वज मार्गावर जे खड्डे आहेत, जे मैला मिश्रित पाणी आले की वाहतं, त्यामुळं नंदीध्वज पेलणाऱ्यांचे पावित्र्य धोक्यात येत आहे व भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत। हे लवकरात लवकर बंद व्हावं। नंदीध्वज मार्गात कुठेही 4 दिवसात येणाऱ्या जत्रे काळात मैला मिश्रित पाणी, ड्रेनेज लाईनचं पाणी आलं रस्त्यावर, तर ते पाणी घेऊन आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक, पूर्ण महानगरपालिकेचे जेवढे जबाबदार अधिकारी असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील किंवा ते अतिरिक्त आयुक्त असतील, ते मैला मिश्रित पाणी टँकरनं भरून आणून त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही टाकू। जर ते भावना दुखावल्या तर हे आंदोलन तीव्र करू आम्ही ह्याच्या पुढे।